आप देख रहे हैं LN न्यूज। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व विद्यार्थी जे MPhil आणि PhD 2019-20 या वर्षाचे फेलोशिप पात्र विद्यार्थी आहोत। आम्ही आज साहेबांना भेटण्यासाठी याकरिता आलो होतो की साहेबांना निवेदन देऊन आमची एक प्रांजळ अशी मागणी होती की साहेबांनी आमचं जे निवेदन आहे त्या निवेदनावरती तोडगा काढून सरकारला आमच्या प्रश्नाची जाणीव करून देणे। कारण की आमचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्नाचं गांभीर्य या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे की प्रत्येकजण शिक्षण घेण्यासाठी 15 ते 20 वर्ष संघर्ष करून MPhil किंवा PhD पर्यंत पोहोचतो। अतोनात हाल अपेष्टा सहन करून गरीब दुबळ्यांचे विद्यार्थी इथपर्यंत या पायरीपर्यंत पोहोचतात आणि इथनं पुढं त्यांना फेलोशिपच्या माध्यमातून विद्यावेतन दिलं जातं। परंतु हे विद्यावेतन देण्यासाठी बार्टी संस्थेकडनं काही जाचक अटी नियम येथे लावण्यात आलेले आहेत। माझा प्रश्न त्या जाचक अटी नियम या विरोधात नाही आहे, परंतु हे सर्व नियम अटी ज्या आहेत त्या पूर्णपणे पारदर्शक असल्या पाहिजे। या अनुषंगाने आम्ही जितके काही विद्यार्थी आज येथे जमलेलो आहोत यांची सरसगट एकच मागणी आहे की 2019-20 बार्टीसाठी जेवढे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांना डॉक्युमेंटच्या आधारे सरसगट फेलोशिपसाठी पात्र ठरवण्यात यावं आणि यात काही दुमतही नाही आहे। तसंही बार्टी संस्थेकडनं 400 जागांसाठी जाहिरात आलेली आहे आणि एकूण विद्यार्थ्यांचा आपण विचार जर केला तर 518 विद्यार्थी आहेत। म्हणजे 118 विद्यार्थ्यांसाठी बार्टीने जर सरसगटचा नियम जर लागू केला जो की 2018 साली कोविडच्या पार्श्वभूमीवर माननीय मंत्री महोदयांनी आणि संबंधित संस्थेने केला होता, तर आम्हा सर्व विद्यार्थ्यांची तीच एक मागणी आहे की आम्हाला प्रत्येकाला सरसगट फेलोशिप देण्यात यावी आणि तीही नियम व निकषामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावी। माझे सहकारी प्राध्यापक गवई सर या संदर्भात तुम्हाला आणखी सखोल माहिती देतील। गेल्या 19 आणि 20 बार्टीची ही जी जाहिरात आली आणि साधारणतः 1 वर्षापेक्षाही जास्त कालावधी होतो आहे की आम्ही या प्रक्रियेमध्ये अडकलेलो आहोत आणि या प्रक्रियेची म्हणजे बार्टीने परीक्षा असेल, मुलाखती असेल, या सगळ्या प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडलेल्या आहेत। परंतु बार्टीची 19 आणि 20ची जी जाहिरात आलेली यामध्ये बार्टी सरसगट फेलोशिप देण्याच्या मानसिकतेत आम्हाला दिसत नाही आहे। कारण की कोविड काळामध्ये एक विशेष बाब म्हणून माननीय संबंधित मंत्री महोदय यांनी विशेष बाब म्हणून सरसगट विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केलेली होती। परंतु 19 आणि 20च्या या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक 2019चे विद्यार्थी हे कोविड काळामध्ये सगळ्यात जास्त फार नुकसान जर झालं असेल तर 2019च्या विद्यार्थ्यांचं आणि 2019च्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे किंवा एकंदरीत बार्टी दरवर्षी 200 विद्यार्थ्यांना देते, तर सर्वाधिक संख्या जी पाहता 19च्या विद्यार्थ्यांवरती फार मोठा अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण की बार्टीचं गुणवत्तेवर आमचा विश्वास आहे, आम्ही गुणवत्तेला मानणारे लोक आहोत, परंतु आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केल्यानंतरही आमचे जे काही समाज बांधव आहेत ते या प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जाणार आहेत। तर त्या समाज बांधवांवरती म्हणजे 408 विद्यार्थ्यांना मिळणार आहे, पण उर्वरित जी काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जर गेले तर एक सामाजिक न्यायाचा किंवा आमची जी समाज बांधव आहे की 110 विद्यार्थी हे या प्रक्रियेतून बाहेर जातील आणि त्यामुळे समाजावरती एक फार मोठं संकट, आमचा जो समाज आहे दीनदुबळा आहे, गरीब आहे, तळागाळातील आहे, कष्टकरी आहे, कामकरी आहे आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं जर संशोधन थांबलं तर हे फार मोठं संकट हे आमच्या पुढे अस्पृश्य समजल्या जाणार आहे। म्हणजे आमचा इतिहास जर बघितला तर आम्ही तळागाळातील लोक आहोत आणि आता कुठे आम्ही उच्च शिक्षण घेऊन समोर येत आहे आणि त्याच्यामध्ये गुणवत्तेचे निकष आम्ही मानणारे असूनही काही विद्यार्थी किंवा आमचे काही समाज बांधव या प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे। तर आमचा माननीय मायबाप सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी आमच्या सगळ्या भावनेचा विचार करून आम्हा सगळ्यांना सरसगट फेलोशिप मंजूर करावी, आमची हीच एक मायबाप सरकारकडे मागणी आहे। धन्यवाद। सर्व विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की सरसगट फेलोशिप मंजूर करावी 2019 आणि 20च्या विद्यार्थ्यांची। ज्याप्रमाणे 2018ला सरसगट फेलोशिप माननीय मुख्यमंत्री साहेबांनी धनंजय मुंडे सरांनी जी दिली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचार करून, त्याचप्रमाणे असं वाटते की ह्यावेळेस पण सरसगट फेलोशिप देण्याचा त्यांनी विचार करावा। 108 विद्यार्थ्यांचं नुकसान होता कामा नये, कारण संशोधन करण्यासाठी भरपूर खर्च येतो, भरपूर प्रमाणात पैसा लागतो, वेळ लागतो आणि या सर्व गोष्टी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना करणं शक्य नाही आहे। त्यासाठी सरकारने थोडासा विचार करावा आणि ह्या विचारातून आम्हाला फेलोशिप देण्यास मंजूर करावी आणि सर्वांचा विचार करूनच, विद्यार्थ्यांचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा अशी आम्ही सर्व विद्यार्थी आशा बाळगतो।
धन्यवाद.